प्राध्यापक दशरथ सकरे सरांनी यशोदा शिक्षण संस्थेची स्थापना केली. यशोदा शिक्षण संस्था त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी सुरू केली आणि यशोदा शिक्षण संस्था सुरू करत असताना ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी त्याला उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला पॉलिटेक्निकला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला इंजिनिअरिंगला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला बीबीए बीसीए एमबीए एमसीए ला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला आर्किटेक्चरला शिक्षण मिळालं पाहिजे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मेट्रो सिटी मध्ये जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, अब्रॉडला जावं लागतं. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असं एखादं शैक्षणिक संकुल आपल्याला उभं करायचं आहे ज्याच्यामध्ये रोबोटिक्स लॅब असेल, ऑटोमेशन लॅब असेल, उन्नतीसारखी लॅब असेल. जगाच्या पाठीवरती जे जे तंत्रज्ञान असेल ते साताऱ्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही संस्था स्थापन झाली आणि त्यांचं सुद्धा म्हणणं हेच आहे की बाबा शिक्षण हेच एकमेव साधन आहे जे समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतं. पुढे स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाबद्दल खूप चांगली कल्पना मांडलेली आहे. स्वावलंबी बनवणारे, मानसिक बल वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे, चारित्र्य घडवणारे असे शिक्षण आम्हास हवे आहे. स्वावलंबी बनवणारे, मानसिक बल वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे, चारित्र्य घडवणारे. चारित्र्य घडवणारे म्हणजे काय? प्रामाणिकपणा असला पाहिजे. Man's character is judged by when he is having the authority. तुमच्याकडे जेव्हा अथॉरिटी असेल तेव्हा तुमच्याकडे जेव्हा अधिकार असतील, ज्यावेळेस अधिकार असल्यानंतर तुम्ही ती संस्था, ती ऑर्गनायझेशन, ती व्यवस्था कशा पद्धतीने हाताळता, कशा पद्धतीने त्यांची तिथली माणसं हाताळता आणि ते संस्थेला प्रगतीच्या पदावरती कसे घेऊन जाता याच्यावरून तुमचं कॅरेक्टर अनालिसिस केलं जातं.